उपस्थित हरिभक्त परायण ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण इथं उत्सुकतेने गेले काही दिवस येतोय असे हरिभक्त परायण आफळेबुवा, पेटीची साथ करणारे कौस्तुभजी परांजपे, तबल्यावर असलेले मिलिंद तायवाडे आणि ज्यांच्या पखवाजाने कीर्तनात वेगळीच रंगत आणली आहे असे मनोज भालवणकर आणि उपस्थित आपण सारेजण यांचं मी आपलं मनापासून स्वागत करते. सकाळी रामाला अभिषेक, दुपारी निरनिराळा कार्यक्रम असं आपलं रामनवमीपर्यंत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरा करतोय. या कीर्तनमालेसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रायोजक आपल्याला लाभलेले आहेत आणि आपण त्यांच्या या दानशूरपणाबद्दल त्यांचा सत्कार करणार आहोत. आजचे प्रायोजक आहेत श्री संतोष आणि पद्मिनी वैद्य यांना मी पुढे बोलावते आणि आफळेबुवांना विनंती करते कृपया आपण प्रायोजकांचा सत्कार करावा. माजी सैनिक संघाचे बरेचसे सैनिक मगाशी आरतीला उपस्थित होते, पण सगळेजण वाड्या वस्त्यांवर राहत आहेत आणि बिबट्याची भीती त्यामुळं बरेच जण परत गेले आणि आता हे बिबट्यांना पकडणारे हे वन विभागात काम करतात. माजी सैनिकच आहेत. आता ती देशसेवा संपवून ही वन विभागाची सेवा करत आहेत. तर आमच्या माजी सैनिकांचा जो सत्कार आहे ते हे स्वीकारते. हे मातोश्रींना पोचवा म्हणजे सांगितल्याप्रमाणे भुजबळ काका आणि हे दरवर्षी आम्हालाही म्हणजे ब्राह्मण संघाची लोक इथं परशुराम मंदिरात जातात, त्यासाठी बस सेवा देतात आणि प्रामाणिकपणाचं कौतुक आपण करतो. आमचा गुरुवर्य रापा सबनीस विद्या मंदिराचं ग्राउंड जे स्वच्छ दिसतं त्यामागं असलेली ही व्यक्ती कधीही ही पुढं नसती. त्यांचं काम चालू असतं. सकाळी अर्धा पाऊण तासभर जवळजवळ ते तिथं देतात. सगळे कागद वगैरे जे काय असेल ते वेचून इकडं कचरापेटीत टाकणे अशी ही सेवा अविरत चालू आहे गेली जवळजवळ 25-30 वर्ष. आणि म्हणून असं वाटलं की या स्वच्छता दूताचा आपणही सत्कार करावा. आत्ताच पायीवारी करून शिर्डीहून आलेलो आहे आणि आजचं फाळणी हा विषय फार अतिशय काय म्हणतात ना ऐकण्याजोगा असल्यामुळं बाबांनी पाठवलं. आज फाळणी हा विषय नाही. आज आपण त्यांच्या कीर्तनाच्या आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या आफळेबुवांचे कीर्तन आपण सलग 5 दिवस ऐकत आहोत. या 5 दिवसांमध्ये संपूर्ण माहोल इथेच नव्हे तर संपूर्ण गावात निर्माण झाला होता. परवा तर छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आपण ऐकले तर संपूर्ण माहोल हा शिवमुळे झालेला होता. इतका त्यांचा प्रभाव आपल्या कीर्तनावर होतो. असे आफळेबुवा म्हणजे हरिभक्त परायण डॉक्टर चारुदत्त गोविंद स्वामी आफळे हे एक प्रसिद्ध व प्रभावी ओघावते वक्ते आहेत, लेखक आहेत, कीर्तनकार आणि नाटककार आहेत. त्यांचं बोलणं अगदी मनाला भिडणारं असतं. त्यांची कीर्तनं केवळ धार्मिकच नसून सामाजिक, वैज्ञानिक आणि नैतिक विषयांवर सुद्धा असतात. त्यांनी अनेक कीर्तनातून प्रेम, शांती, समाजसेवा यांचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यांचं तुम्ही पॅम्पलेटमध्ये किंवा गाडी जी फिरते त्याच्यात आजचे प्रायोजक ऐकले असतील. सौ प्राची आणि विक्रांत वैद्य म्हणजे पद्मिनी आणि संतोष वैद्य यांचा मुलगा आणि सून. पण त्यांनी हा सत्कार न स्वीकारता आईवडिलांनी स्वीकारावा असं सांगितलं. या तरुण जोडीचं पण खूप कौतुक. विक्रांत दरवर्षी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त 12,000 रुपये राम मंदिरासाठी देत असतो आणि मुलीवर एक वेगळे संस्कार घडवायचा तो प्रयत्न करतोय.
विक्रांत आणि प्राची तुमचं खूप कौतुक. श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय जय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. गोवर्धन
महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. गेले 3 वर्ष आपण नारदीय कीर्तन पद्धतीचा आनंद घेत आहात. तर 3 वर्ष ह्याचा आनंद घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल याच्या मांडणीमध्ये फक्त फरक आहे, पदार्थ तेच आहेत. दोन्ही कीर्तनात, वारकरी कीर्तन असो नारदीय कीर्तन असो, जय जय रामकृष्ण हरी नमन आहे का? आहेच. रूप पाहता लोचनी अभंग आहे का? आहेच. निरूपणाचा अभंग आहे का? आहे. पण निरूपण आहे का? आहे. मग फरक कुठे आला? तर सांप्रदायिक कीर्तनामध्ये जिथे दृष्टांत सांगायचा, तो मोठा दृष्टांत सांगण्यासाठी फक्त आपण जास्त वेळ दिला, त्याला आपण आख्यान म्हटलं. आणि आणखीन 1-2 माणसांचं काम कमी केलं, तर तिथे हे सगळं गायन 2 गायनाचार्यांनी गाणं अपेक्षित आहे, ते सगळं आपण केलं. टाळ दुसऱ्यांनी वाजवणं अपेक्षित आहे, तर ही संप्रदाय आपण केलं. कारण मुळात नारद मुनी यांची आपण व्यक्तिरेखा पाहता, कमीत कमी माणसांचा ऑर्केस्ट्रा असा त्यांच्याकडचा थाट दिसतो. कमीत कमी काय म्हणजे ते प्रत्यक्ष पाहिले तर 1 मॅनच ऑर्केस्ट्रा. तेच वीणा वाजवायचे, तेच चिपड्या वाजवायचे, तेच गायचे, तेच नाचायचे. पण मग थोडं नारदीय पद्धतीने विचार करता इतकं सगळं एखाद्याला शक्य नाही, तर मग थोडी 1-2 माणसं वाढवूया. पण साधारणतः मंदिराच्या प्रांगणामध्ये किंवा एखाद्या राजभवनामध्ये अशा ठिकाणी कीर्तन नारद मुनींचं होत असे. मग नंतर एवढा मोठा ताफा कधी आला? जेव्हा नामदेव महाराजांनी हे कीर्तन वाळवंटात आणलं. वाळवंटामध्ये तबला पेटीचा आवाज काय हो, वाद्य फोडली तरी काही उपयोग नाही. तिथे 100 टाळ 20 मृदुंग खाण 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 वाजले. भाऊ समोर 15-20 हजाराचा माणूस बसलेला असताना या धांदलीनं काय होणार? त्याचं स्वरूप त्या काळाच्या आवश्यकतेप्रमाणे एक भव्य स्वरूप मिळालं. आणि निश्चितपणे मराठी भाषेतलं म्हणून पहिलं कीर्तन म्हणाल तर ते नामदेव महाराजांचंच. त्यामुळं त्या कीर्तनाला सांप्रदायिक कीर्तन असंही नाव आहे. मग कीर्तन हाही संप्रदाय तिथेच सुरू झाला. नारदांसारखं थोडक्यामध्ये कीर्तन करावं ही सुद्धा मराठीमध्ये असलेली प्रथा ही नाथांच्या काळात आली. जेव्हा पुन्हा एकदा राज दरबार सजले आणि परत दरबारात कीर्तन आलं, तेव्हा नारदीय कीर्तनाचा पुन्हा एकदा गवगवा झाला. तर समजा हे कीर्तन पुन्हा कधीतरी ऐकताना किंवा यूट्यूबवर ऐकताना आपल्याला कोणी काही प्रश्न केला, बाबा आजोबा तुम्ही नारदीय कीर्तन ऐकता ना? हो. हे आत्ता जे काय म्हणताय त्याचा अर्थ काय? काही कल्पना नाही बुवा.
मी 3-4 वर्ष ऐकतोय, पण काही कळलं नाही ते काय करताय. एवढं अनभेद्य असू नये यासाठी सांगतो की नारदीय कीर्तनामध्ये ऐका मारुतीला आले मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महारुद्र हनुमान. मला असं वाटलं की बहुतेक तिकडचा सप्ताह सुरू झाला म्हणून आज येत नाहीत का काय, म्हणून मी थांबलो होतो. आले वा. तर महाराष्ट्राचा जो मूल मंत्र आहे जय जय राम कृष्ण हरी, हा नारदीय कीर्तनातही तोच आहे. हे काही वेळेला काही माणसं असं सांगतात नाही बुवा हे कीर्तन वेगळंच आहे, हे कीर्तन वेगळंच आहे. मंत्र तर तोच आहे. जसं सगळ्यांच्या घरामधल्या वस्तू त्याच असतात, पण वेगळं घर दिसतं का, डिझाईन वेगळं. नाही तर पलंग, कपाट, कोस, डायनिंग टेबल आणि वर तुम्ही आम्ही सगळे चमचे. पदार्थांमध्ये काही फरक नाही हो, पण तरी यांचं डेकोरेशन थोडं वेगळं, इतकंच. तसं दोन्हीकडे जय जय रामकृष्ण हरी हाच गजर आपण तोच केला ना, जय जय, फक्त चाल वेगळी. सांप्रदायिक कीर्तन जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, या पद्धतीनं ते जाय. आपण म्हणताना फक्त जय जय राम कृष्ण एवढंच बदल. आणि बदल काय केला तर त्या रामकृष्ण हरीचं थोडंसं वर्णन केलं. कसं आहे रामकृष्ण हरी, गोवर्धन धर, गोवर्धन म्हणणारा, गोपालन रथ, गाईंचं पालन करणारा, आणि गोकुळ संकटहारी, गोकुळावरचं संकट नेणारा कोण, रामकृष्ण. त्याचा रंग कसा आहे, नव नीरद सम. नीरद म्हणजे ढग, तर नीर म्हणजे पाणी, पाणी देणारा. नव्या ढगासारखा सावळा असा रामकृष्ण हरी. नव नीरद सम, आणि त्याला दोन्ही खायला फार आवडतं हो, म्हणून नवनीत प्रिय. आणि सतत हसरा असतो पठ्या, नवल विनोद विहारी कोण, रामकृष्ण. दुर्वासोनुत दुःख, पांडवांच्या जीवनामध्ये दुर्वासांसारख्याने सुद्धा दुःख आणली, पण ही आणलेली दुःख ज्याने दूर केली असा दुःख विमोचक आणि दुर्जन संगम हरी असा कोण, रामकृष्ण हरी. आणि जे कोणी शरण येतील अशा शरणागत दीना, अशा दीन लोकांना जो आपल्या चरणाशी ठेवतो, चरणी नेई, आणि सगळ्यांवर करुणा दृष्टी ठेवतो, करुणा दृष्टी निहारी कोण. एवढाच फरक झाला की थोडं वर्णन वाटलं. पुढं रूपाचा अभंग आणि निरूपणाचा अभंग. आता निरूपणाचा अभंग आपल्याला ऐकायचा असेल तर थोडं थांबलं पाहिजे. या संगीतामध्ये मी रामाचं गाणं म्हटलं काय रावणाचं म्हटलं काय काहीच कळण्यासारखं नाही. त्यामुळं जरा थोडा विश्राम करू. त्यांना राम गावा राम जीवीचा विसावा जीवीचा विसावा
सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं राजाधिराज रामचन्द्र भगवान् की जय। आज आपल्या समाजामध्ये ज्या एका पद्धतीची विचारधारा आहे त्या विचारधारेबद्दल थोडंसं चिंतन करायचं आहे रामायणाला हाताशी धरून. रामायणामध्ये एक प्रसंग जास्त रंगवत नाही याचं कारण हे आपल्याला माहिती असलेले आहे, याची फक्त आठवण आहे. प्रसंग असा आहे, राम लक्ष्मण सीता पंचवटी भागामध्ये निवास करतायत. पूर्वी त्या प्रांताचं नाव नाशिक असं झालेलं नव्हतं, पंचवटीच. जेव्हा शूर्पणखेचं नाक छाटलं गेलं तेव्हा ते नाव नाशिक झालं. त्या प्रसंगाच्या आधी पंचवटी. आणि या पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीता निवास करत असताना प्रसंग महत्वाचा असा आहे की तिथे त्यांना जटायू नावाचा एक गृध्र गिधाड याची भेट झाली आहे. आणि हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे, ज्याचं अजून अंतिम पत्र आपल्याला सापडलं नाही. कारण पुराणामध्ये या सगळ्यांची उत्पत्ती कोणापासून? कश्यपांपासून. कश्यप ऋषींना 8 पत्नी, त्यातल्या एका पत्नीपासून झालेली संतती म्हणजे देव, दुसऱ्या पत्नीपासून झालेली संतती ते दानव, तिसऱ्यातून झालेली संतती ते असुर. म्हणजे फार काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही. चौथ्या पत्नीपासूनची संतती ते मानव, मानव असो किंवा दानव असो किंवा देव असो, सगळे एकमेकाचे तसे भाऊच. पण याच्या पुढची थोडी गडबड आहे, लक्षात येत नाही की आणखीन एक पत्नी आहे, तिची संतती म्हणजे सगळे सर्प. आता कश्यप मनुष्य आहे, त्याची पत्नी मनुष्य आहे, यांची संतती सर्प किंवा नाग अशी काय? आणखीन एक पत्नी आहे, तिची संतती म्हणजे गरुड आणि गिधाड. तर मनुष्य असलेल्या कश्यपांना मनुष्य असलेल्या स्त्रीपासून ही संतती कशी होते? का याचा काही वेगळा अर्थ आहे माहीत नाही, पण हे सगळे माणसाच्या वाणीत बोलतात ना. तेव्हा त्रेतायुगातल्या या कथेच्या आधी सत्ययुगामध्ये वानर, अस्वल, गृध्र, गरुड हे माणसाच्या वाणीत बोलतायत अशी सत्ययुगात कुठलीच कथा नाही. आली फक्त कथा त्रेतायुगात. याच्याही पुढे जाऊन द्वापार युगातही अशी कुठलीच कथा नाही. मग त्रेतायुगामधल्या ह्या नक्की जमाती कोण आहेत की जे गिधाडासारखे आहेत? त्या गिधाडाच्या सगळ्या गुणवत्ता त्याच्याकडे आहेत. पंख आहेत, उडण्याची शक्ती आहे, तीव्र दृष्टी आहे, पण तो माणसासारखा बोलतो. वानर आहे, त्याला शेपूट आहे, पण तो माणसासारखा बोलतो.
अस्वल आहे, त्याच्या अंगावरती अस्वलाप्रमाणेच सगळे केस आहेत, तोंडही अस्वलाच आहे, पण तो माणसासारखा बोलतो. या प्रजाती आधी मुळात कश्यप नावाच्या एका मनुष्यापासून कशा, हा संशोधनाचा विषय कसा आहे याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे, इतकंच महत्वाचं. एखाद्या वेळी त्याची उत्तरं कुठेतरी सापडतील, काही वेळेला ते संकेतही असू शकतात. कशा अर्थी सांगतो मी, की नागालँड मधली माणसं ते स्वतःला नाग असंच म्हणून घेतात. बरं, महाभारतामध्ये नाग कन्या उलुपी हिच्या बरोबर अर्जुनाचा विवाह झाल्याची कथा आहे. पण नागाच्या मुलीबरोबर एक मानव जर लग्न करू शकतो म्हणजे हे नाग नाव लावणारे मानव अशीच शक्यता आहे. पण नागालँड मधले लोक अजूनही स्वतःला नागा असंच म्हणतात. भूतान मधली माणसं आम्ही भूत लोक असं अभिमानाने सांगतात. त्यामुळे भूतान मधला माणूस म्हणजे प्रत्येक वेळेला स्मशानातनं बाहेर आलेला ही 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 हा हा हो 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 असं असेलच असं नव्हे, हा भूतांचाही असू शकतो, प्रजाती असू शकते ना. त्यामुळे वनामध्ये राहणारे नर म्हणूनही वन नर वानर असंही अपभ्रंश असू शकतो. चिंतनाचा विषय इतकंच. किंवा अलीकडच्या काळामध्ये किंगफिशर नावाची एक विमान कंपनी होती. किंगफिशर हे एका पक्षाचं नाव आहे. पक्ष म्हणजे उडणाऱ्या पक्षाचं नाव आहे, राजकीय पक्ष नाही. किंगफिशर हे एका उडणाऱ्या पक्षाचं नाव आहे. त्याची विमान कंपनी होती, आता ती बंद पडली. पण त्या विमान कंपनीमध्ये जी मुलं काम करत होती त्यांना जर विचारलं तुम्ही काय काम करता, मी किंगफिशर आहे. शब्दार्थ असा झाला की मी किंगफिशर नावाच्या प्रजातीचा पक्षी आहे, पण आपल्याला कळलेला अर्थ तो या कार्यामधला त्या कारखान्यातला एक कामगार आहे. आता हे आपल्याला माहीत असल्यामुळे कळलं, ज्याला माहीतच नाही त्याला इंग्लिश भाषांतर काय कळेल. अरे च्छा, महाराष्ट्रामध्ये एवढे किंगफिशर होते. असा संभ्रम होऊ शकतो, पण त्या विषयाबरोबर आपला इतका जवळकीचा नात्याचा विषय झालेला नाही. म्हणून या प्रजाती लक्षात येत नाही की हा गिर्ध आहे, गरुड नाही, गिधाड. बरे, पुराणातल्या वाङ्मयाप्रमाणे गरुड आणि गिधाड दोघं एकमेकांची बंधूच दाखवले, म्हणजे प्रजातीच्या दृष्टीने ती एकच प्रजाती आहे. पण जटायू आपली माहिती देताना सुद्धा सांगतो की त्याचा जो काका वंश आहे हा गरुड आहे आणि मी गिधाड आहे. म्हणजे गिधाडाचा काका गरुड असतो. या सगळ्याच काहीतरी गूढ भाषा आहे जे आत्ता आपल्याला माहीत नाही. तेव्हा सांप्रत अविश्वास न दाखवता याच्यावर होईल तेव्हा ते संशोधन आपण गोड करून घेऊ याच समज. पण अविश्वास दाखवण्यात अर्थच नाही. आत्तापर्यंत ज्याच्यावर आपण अविश्वास दाखवला होता ते आता सत्यात आलेलं आहे. एक उदाहरण सांगितलं म्हणजे कळेल. देवकीच्या गर्भातनं मूल बाहेर काढलं आणि रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवलं. बलराम तेव्हा आपल्याला दृष्टीनं चमत्कारच होता. आई शपथ, असं कसं काय? आज मेडिकल सायन्स सांगताय का नाही, इट कॅन बी डन. संशोधनाची एक 50 वर्षापूर्वीची अवस्था होती की ते खोटं वाटलं. आता संशोधन पुढे गेलं. आता सॅरोगेट मदर
ही सर्रास वापरली जाणारी गोष्ट झाली. याचा गर्भ काढून दुसऱ्याच्या गर्भातही वाढवता येतो, नाही तर तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्येही वाढवता येतो. म्हणजे अगस्तीसारखा एखादं अपत्य मडक्यातही जन्माला येऊ शकतं. अगस्ती मडक्यात न आले याच्यावर अविश्वासच होता. ते मडकं मातीचं असेल, आता काचेचं आलं, पण आलं ना जन्माला. अविश्वास दाखवून काय उपयोग झाला? नंतरच्या कालखंडामध्ये जसजसं विज्ञान पुढे गेलं, अगदी आपल्या लहानपणच्या गोष्टीत सुद्धा आपण नव्हतं का म्हणत, एक चेटकी नसते, तिच्याकडे चपटी डबी असते. चेटकिणीचे खूप नोकर असतात, ते लहान लहान मुलांना पकडण्याला जातात आणि ती चेटकी त्या छोट्याशा डबीत त्या लोकांना सांगते, याला घेऊन या. लहानपणी आम्हाला वाटायचं काय मज्जा, आता मोबाईल आल्यावर संपली ना चपटी डबी माझी. आता अमेरिकेमध्ये मी सांगू शकतो ना चपट्या डबीनं की हे का घेऊ का नको. वायरलेस संपर्क विज्ञान पुढे गेलं, स्पष्ट झाला. याचा अर्थच एवढा आहे की रामायणातल्या अनेक गोष्टींचा जर आपल्याला अर्थ लागला नाही तर तात्पर्य काय? संशोधनाला वाव आहे. संशोधन जेव्हा अंतिम टप्प्यात येईल तेव्हा या सगळ्याचे अर्थ आपल्याला समजतील की याच्या मागे काहीतरी गूढार्थ असावा किंवा हे संकेत असावे. जसं रशियाचं जे सैन्य आहे त्या सैन्याला रेड बुल त्याने लावलेलं विशेषण आहे लाल रंगाचा बैल. तुम्ही कुठं काम करता? रेड बुल. अरे बापरे, म्हणजे रशियामध्ये लाल रंगाचे एवढे बैल होते असं जर मी म्हणायला लागलो तर मला याच्या एकूण सांकेतिक भाषेबद्दल फारसं कळलेलं नाही, एवढाच त्याचा अर्थ. तेव्हा हा गृध्र दिला. हा जेव्हा रामचंद्रांना भेटला आणि रामचंद्रांना सांगितलं की मी या पर्णकुटीचं रक्षण करीन, बरं थांबला तो. आणि आपल्या दंडकारण्यामध्ये नवीन कुठली झोपडी आली, हे बघायला गव्हर्नर बाईसाहेब आल्या. दंडकारण्याची गव्हर्नर शूर्पणखा. शूर्पणखा नाशिकमध्ये याचेही अपभ्रंश आलेत, सुपर्णखा. आणि आता मी महामंडलेश्वरांना सांगितलंय की म्हणलं आता 27चा कुंभ आपल्याकडे आहे, किमान याच्यात ठराव करा आणि शूर्पणखेचं मंदिर असं जी पाटी आहे तेवढी तरी बदला. मंदिर करायच्या लायकीची ही व्यक्तिरेखा आहे का? म्हणजे आपल्याकडं म्हणजे तुकाराम ओंबाळ्यांचंही मंदिरच करायचं आणि अफजल गुरुचंही मंदिरच करायचं का? आतंक्यांची मंदिरं कसली करतात? पण दुर्दैवाने भारतातल्या आचार्य संस्थेनं अक्षम्य असं दुर्लक्ष केल्यामुळे दक्षिण प्रांतामध्ये आजही अनेक ठिकाणी रावणाची देवळं आहेत. शंकराचार्यांचं म्हणजे हिंदू धर्माच्या आचार्यांचं जे पहिलं काम आहे की असं जर चुकीचं कुठे चाललं असेल, धर्माचार्यांनी जाऊन तिथे लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, आक्षेप घेतला पाहिजे की हे बरोबर नाही करतात तुम्ही, हे मंदिर बांधायला नाही परवानगी मिळू शकत. शेकडो वर्षापूर्वीच दुर्लक्ष झालं. मंदिर वाढलं, त्याची माणसं वाढली, हळूहळू नाशिकपर्यंत ते पोचले आणि आता इकडच्या जंगलामध्ये रावण सेना नावाच्या सेना झाल्या. त्यांच्या अंगावर रावण सेनाचे टी शर्ट. आणि या सगळ्यांची प्रतिज्ञा आज ना उद्या राम मंदिर फोडू म्हणून.
हे सगळे विषाचे वृक्ष कशातून जन्माला आले? आपल्या धर्माचार्यांच्या अक्षम्य असलेल्या दुर्लक्षातून. आचार्यांनी जे श्रेष्ठ कार्य केले त्याच्यात वादच नाही, त्यासाठी शतशः त्यांना नमन आहे, पण जे दुर्लक्ष झालंय ते तितकंच भयानक आहे. जर पैगंबराच्या विरोधामधलं कुठलं मंदिर उभं राहत असतं तर मौलवींनी किती पटकन जाऊन ते थांबवलं असतं. पहा, येशू ख्रिस्ताचं तत्वज्ञान मोडून काढेल असं मंदिर समजा उभं राहिलं असतं, किती क्षणात उचललं असतं. पहा, पण रामचंद्रांच्या कार्याला मागे टाकून रावणच मोठा होता. हे समाजामध्ये ठसवण्यासाठी मंदिर बांधण्यापासून एवढा मोठा उपद्व्याप झालेला असताना आचार्यांचे इतके कुंभमेळे होऊन सगळ्यांनी एकत्र येऊन रावण मंदिरावर आक्षेपही घेतलेला नाही. मग सगळ्या आचार्यांची दहशत जर राम शत्रूलाही नसेल, काय गंमत राहील? म्हणजे मग आपलं सगळ्यांचं संमेलन हे शेळी संमेलन झालं, कोणालाच भीती वाटत नाही. मग 60 लाख शेळ्या येऊ नये तर 65 लाख येऊ, घाबरतंय कोण? 2 बिबटे आले तर घाबरतात, वा काहीतरी करू नको, फाडून खाईल. एवढीही भीती 65 लाख लोकांची जर नसेल तर ही आता कशी निर्माण करायची? रामरायांनी आता काहीतरी दाखवावं बाबा रस्ता याच्यातून. महामंडलेश्वरांनी सांगितलं की मग या ज्या चुकीच्या प्रथा देशामध्ये पडतायत, रावणावर पुस्तकं छापतायत येण्यासारखी, महात्मा रावण नावाची पुस्तक आहेत. मी कालच बोललो, याच्यावर आक्षेपही न घेणं हाही एक राष्ट्रद्रोह आहे, हाही एक देशद्रोह आहे. त्याच्याकडे लक्षही न देणं याच्यात मोठेपणा नाही, खोकल्याकडे दुर्लक्ष करून कॅन्सरकडे वाटचाल आहे. मात्र रामायणामध्ये बघता ती जी गव्हर्नर होती शूर्पणखा, काय सजग, एक झोपडी जास्तीची आल्याबरोबर बघायला आली कोण नवीन आलंय. झोपडपट्ट्या झाल्यावर नाही आली. मग आता आलेचा हात तर काढा आधार कार्ड. हे बुडचट सगळे देवच, राक्षसांकडे चालत नाही हे. त्यामुळे आपल्या राक्षस नावाच्या बंधूचे सद्गुण घ्यावेत. उळतपणा कुठेतरी जाईल अंगातला. त्या आधी न पठ्ठी खरं आधी होती जाग विचारायला, पण गडबड झाली होती. या शूर्पणखेचं लग्न लावून दिलं होतं कोणी? रावणाने. कोणाशी लावून दिलं होतं? विद्युत जीव नावाच्या एका राक्षसाशी लावून दिलं होतं. त्या विद्युत जीवाचं रावणाचं झालं भांडण. भांडण एवढं विकोपाला गेलं, यांनी त्याला जे जे हाण 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 हाणला, मेवणा मेला. आता दिवसभर एकमेकाला छाडायला हे नवरा बायको शिल्लक राहिले नाहीत. ही रिकामी राहिली, त्यामुळे ती रावणाला छाडायला लागली. अरा ही मला का ताप देते म्हणून तिला लगेच दंडकारण्याचं पोस्टिंग देऊन टाकलं. तिकडं जाऊन राज्यपाल म्हणून राहा. हे तर ज्यांचा त्रास होऊ नये असं वाटतं ते परप्रांतातले राज्यपाल केले जातात असं म्हणतात. माझं विधान नाही, अंदाज आहे हा. म्हणजे ते इथला माणूस आता अरुणाचलचा राज्यपाल, तुला काय कळतं ते काय बोलतात ते? हो, दुभाषा असतो ना, म्हणजे शेवटी परावलंबी तो सांगेल ते. मी जरी शिव्या घातल्या तरी दुभाषा म्हणणार. फार कौतुक करताय, हो का, थँक्यू. आपल्याला काय कळतं? पाठवून दिलं प्रकारे. आता हिचा नवरा मेलेला, ही त्याच्या गव्हर्नरचं काम करतेच आहे, प्लस तिचा वर संशोधनाचाही कार्यक्रम चालू आहे. तिच्या सेकंड मॅरेजची त्याला इच्छा आहे, पण चांगला नवरा सापडेना. ती जाब विचारायला आली आणि तिला वाटलं आहे आहे आहे, हा जो कोणी आहे हा नवरा व्हायला ठीक आहे. आणि आली ना पठ्ठी. शूर्पणखा या संस्कृत शब्दाचा अर्थ असा, शूर्प म्हणजे
आपण पाखडायला घेतो ते सूप, ते असं फाताडं असतं, अशी फाताडी नख असलेली, ते अशुभ लक्षण मानलं आहे शरीरशास्त्रात. अशी फाताडी नख असलेली किंवा सुपा एवढं एक नख म्हणजे अंगठा केवढा, असा अंगठा असेल तर पंजा केवढा, काय ती बाई, बरं एवढा पंजा असेल तर एकूण सणंग केवढं आहे. पण तिला मायावी रूप घ्यायची एक विद्या असल्यामुळे गोड रूप घेऊन आली. रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना विचारलं, त्यांच्याकडनं माहिती घेतली, कोण तू वगैरे 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 वगैरे. किती शांत दिसे श्यामल मूर्ती, रेखीव आकृती भावस्मृती, जणू नीलमदन तुम्ही भूवर दे मोहन गेले. गायचं ना, हे रिमिक्स आहे. किती शांत दिसे श्यामल मूर्ती, रेखीव आकृती भावस्मृती, जण नीलमदन तुम्ही भूवर दे मनमोहन रे. पूर्वीच्या काही लोकांनी अशा गमती केल्या, पण एक बरं झालं, त्यांनी सिनेमाच्या चालीवर वेगळं गाणं लिहिलं. पुढच्या लोकांनी भ्रष्टाचार असा केला की संतांचे अभंग त्यांनी सिनेमाच्या चालीत घातले. तर वेगळं गाणं करणं इथपर्यंत आपण रिमिक्सचा विचार सभ्यतेनं करू शकतो, पण अभंगाची मोडतोड करून सुंदर ते ध्यान 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 उभे विटेवर कसं होतं, त्यातली ध्यानावस्थाच निघून जाते. आता सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यानाचं कशाला आकडा वाकडा तिकडा केला त्याला. वेगळं गाणं करणं हे त्या सभ्यतेला धरून राहतं. मी जसं ध्रुव बाळाने आपल्या वडिलांना सांगितलं, मला आशीर्वाद द्या, मी तपश्चर्येला चाललो. वेगळं गाणं, अभंग कशाला मोडायचा, लोकांना आवडतं तर थोडं वेगळं करायचं. ध्रुवा तुला आशीर्वाद देऊ, दिला. काय दिला? कैलासीचा सांभ वा लक्ष्मीकांत कोणीही हो परंतु ध्रुवा भाग्यवान हो. कैलास काही सांगायला लागतं आयुष्यात बरोबरच आहे. त्यामुळे एकूण ताटामधल्या चटणी पुरतं असं काही कीर्तनकार पूर्वी असं बोट लावायचे. आवडते म्हटल्यानंतर लोकांनी पुरणपोळी ऐवजी चटणी घ्यायला सुरुवात केली. हा चटणीचा गोळा. अभंगाला चित्रपट चालीमध्ये अडकवणं हा पावित्र्य भंग नक्की आहे, पण साधारणतः त्याचा अंदाज घेऊन एखाद्या भक्तिगीताचा उच्चार फारसा सभ्यतेला मोडत नाही. मुद्दा हा नव्हता आता, पण रामचंद्र म्हणाले आपण आपला परिचय द्या. आणि तिनं परिचय दिला, मी रावण भगिनी, या अरण्याची स्वामिनी, तू माझ्या बरोबर विवाह करून अनंत उपभोगामध्ये रमशील. रामचंद्राने सांगितलं असं काही करू नका, माझा विवाह झालेला आहे, ही सीता माझी पत्नी इथेच आहे. मग काय झालं, मी सीतेला खाऊन टाकते. बापरे, डायरेक्ट मेथडची माणसं आहेत.
आसपासही काही विचार करत नाही, खाऊन टाकते. ती जेव्हा सीतेला खाण्यासाठी धावली तेव्हा मग, आणि नाक आणि कान छाटलं म्हणजे मुळापासून नव्हे, फक्त टवका उडवणे, जखम करणे. आपण सुद्धा सांगताना तेवढ्या विवेकाने सांगितलं तर बरं पडतं. नाही तर पोरं म्हणतात अख्खं नाक कापलं, श्वास कसा घेत होती मग ती? तर श्वासच घेता येणार नाही असं नव्हतं कापलेलं. आणि नाक कापणे हा त्या काळात एक शिक्षेचा भाग होता. आणि हे आता निरूपण थोडं अवघड आहे. का? सीतेला त्रास देण्यासाठी शत्रूकडची स्त्री आली आहे. तिला शिक्षा करायची का स्त्री दाक्षिण्य दाखवायचं? आघाडीचा मुद्दा आहे. कारण इतिहासामध्ये अनेक वेळेला हिंदू स्त्रियांना पीडा देण्यामध्ये परधर्मातल्या अनेक स्त्रिया सुद्धा शत्रूला साह्यभूत होत्या. ते स्वच्छ आहे. पण असं झाल्यानंतरही जेव्हा हिंदूंनी विजय मिळवले तेव्हा त्यातल्या कुठल्याही स्त्रीला शासन झाल्याची कथा नाही. किंबहुना स्त्री असल्यामुळे तिचा सन्मान करून तिला परत पाठवल्याच्या सगळ्या कथा आहेत. तर माझ्या स्त्रीचं आयुष्य नष्ट करायच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शत्रू स्त्रीला सन्मानून पाठवू का शासन करून पाठवू? याचं उत्तर रामचंद्रांनी दिलंय, विटंबना नको, पण शासन व्हायला पाहिजे. नाहीतर मग शत्रूच्या स्त्रियांना नव्हे तर शत्रूला आपलं स्त्री दाक्षिण्य हे त्याचं शस्त्र होऊन बसेल. त्याला खात्रीच पटेल आपण ह्यांच्या बायकांचं काही करू शकतो, ते आपल्या बायकांना घेणारच नाहीये. शत्रूला तुमच्या सद्गुणाची सिक्युरिटी मिळाली. त्याला जर कळलं असतं की यांच्याकडच्या 10 पळवल्या तर माझ्याकडच्याही 100 तिकडे नेऊन त्यांची लग्न होतात. माझ्या 10 तुम्ही स्वीकारू शकता, तुमचे 100 आम्ही स्वीकारू शकतो. तर एखाद्या वेळेला पुढच्या 100 पळवताना 10 वेळा विचार केला असता की बापरे या पळवल्या, माझ्याकडच्या परत 1000 जायच्या. पण त्याला इन्शुरन्स मिळाला, तुझ्याकडच्या कोणीच जाणार नाहीये, काळजी करू नको. गेल्या तर आमच्याकडच्याच, आणि परत आल्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही, इन्शुरन्स. आणि एखादी शत्रूकडून आपल्याकडे आलीच आणि समजा परत नेली तर त्यांची ऐवढी आम्ही तिला परत घेणार, इन्शुरन्स. ती आली गेली तर तिला इन्शुरन्स पक्का आहे, तिचं नंतर लग्नही होणार. आमच्या सीतेला मात्र आली काय गेली काय इन्शुरन्स कुठलाच नाही. परत घेऊ हा इन्शुरन्स नाही. जिनं फसवून तुला नेलं तिच्यावर कारवाई नाही. परिणाम फार गंभीर विषयाला रामचंद्रांचं उत्तर वेगळं आहे की मला विटंबना कोणाशी करायची नाही, पण शासन केल्याशिवाय मी सोडणार नाही. तुला समजलं पाहिजे, शत्रू राजा रावण जर भारतीय स्त्रीला त्रास देणार असेल तर रावणाकडच्या स्त्रीला सुद्धा 2 चाकाचे फटके बसतील एवढा का होईना त्रास होतोच, सहन करावाच लागतो. माझ्या बाईला त्रास दिलास ना, तुला फोडून काढीन, फोडून काढीन.
अलीकडच्या काळामध्ये आता न्यायदंड संहिता जरा सुधारल्यासारखी झाली आहे आणि अशा तऱ्हेनं फसवणुकीचा दावा आणि त्याच्यामध्ये सहभाग असलेल्या मग कोणत्याही स्त्रियांना शासन करण्याची आता एक सुलभता आली. अर्थात चांगलं आहे, त्याचं अभिनंदन करायला हरकत नाही, रामचंद्राचं अनुकरण आहे. पण आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा विचार केला पाहिजे बरं. आणि यासाठी अनेकांना माहीत नसेल तर मुद्दाम सांगतो. आपल्या पुराणामध्ये आपल्या सर्व स्त्री वर्गाला आणि बालक वर्गाला प्रचंड मोठं संरक्षण देणारी शक्ती जर कोणती, तर पुराणामध्ये उल्लेख आहे वाराही देवतेची शक्ती. वाराही म्हणजे कोण? वराह अवतार म्हणजे त्या 2 शिंगांवरती पृथ्वी ज्यांनी तारली असा महाविष्णूंचा रानडुकराच्या पद्धतीचा अवतार. वाराही ही रानडुकरीनं सगळ्यात मोठी सुरक्षा देणारी. आम्हाला पुराण कळलं नाही, आता कळतंय. आपल्या अनेक मुली गंडे दोरे घालून फसवल्या जातात, पण डीपी वरती वाराही देवीचा फोटो असेल तर त्या मुलीला फसवता येत नाही, आजही नाही. पण दुर्दैवाने वाराहीचा स्क्रीनशॉट सुद्धा मोबाईल मध्ये नाही. आहे ज्यांच्या आहे वा क्या बात आहे. समोर काकाने सांगितलं, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी काढून घ्या. काढून घ्या म्हणजे आपापल्या मोबाईल मध्ये घ्या, त्यांच्याकडे राहू द्या. पण ही सगळ्यात सुरक्षित देवस्थान, सुरक्षा देणारी देवता. किंबहुना कित्येक ठिकाणी मंत्र तंत्र गंडे दोरे काळी करणी याचा परिणाम आपल्यावर होऊ नये असं वाटत असेल तर आदिवासी भागात सुद्धा डुकराचा दात, त्या दाताचा तुकडा गळ्यात बांधणं, डुकराच्या दाताचा तुकडा गळ्यात बांधणं याने काळी करणी काम करत नाही. आम्ही डुक्कर 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 म्हणून ओरडत बसलो वेड्यासारखे. असा काय अवतार असतो का? हे काय वराह असतो का? अशी काय वाराही असते का? एकदा काळी करणी समजल्यानंतर अक्कल आली, संकेत काय होता, संकेत कशा पद्धतीनं होता. आणि हे जर ज्ञान तुम्हाला झालं असेल तर आपल्या परिचयातल्या सगळ्या हिंदू मुलींपर्यंत हे पोचवा. बाकी त्यांचे 50 फोटो असू दे, एक वाराहीचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये पाहिजे, शक्य झालं तर स्क्रीनवर पाहिजे. आणि नित्य तिला एक नमस्कार पाहिजे. पण अनेक वेळेला आपल्या मनामध्ये जी शंका येते की 20 वर्ष माझ्या घरात राहिलेली माझ्या संस्कारातली मुलगी 1 महिन्यामध्ये कुठेतरी निघून जाते आणि 1 महिन्यानंतर ती मला जेव्हा भेटते तेव्हा ती आईला शिव्या घालते, बापाला शिव्या घालते. एवढं परिवर्तन आपोआप होत नाही, प्रचंड काळी करणी होते. आणि जेव्हा त्या काळ्या करणीचे गंडे दोरे अंगावरून काढले जातात तेव्हा ती मुलं नॉर्मलला येतात, हेही अनेकांनी बघितलंय. आणि याच्यापासून सज्जनांना वाचवणारा वराह हा फार महत्वाची देवता ही आहे. किंवा त्याचा दात, त्याच्यासाठी डुकरं मारायला जाऊ नका, दाताचे तुकडे मिळतात गंड्या घालायला. येतात लगेच जाल कुठेतरी डुकरं मारायला. पण इतक्या छोट्या गोष्टीनं सुद्धा, आणि मग ते रानडुक्करच का ढोशी मारतो, त्यातले संकेत लक्षात न घेतल्यामुळे आपण फक्त टिंगल केली, निंदा केली. दुकानाच्या बोर्डवर सुद्धा छोटासा चौकोन ठेवा, त्याचा खूप वेगळा फायदा येतो. दुकानावर, व्यवसायावर होणाऱ्या काळ्या विद्या याचे प्रभाव कमी होतात, घरावरचे प्रभाव कमी होतात. वाराही देवता येते. म्हणजे मग दुर्गा काम करत नाही का? वैष्णवी काम मी करत नाही असं म्हटलं नाही. हा विषय काळ्या विद्येसाठी आहे, प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं आहे.
म्हणजे ह्या डिपार्टमेंटमध्ये हे काम करतात म्हटलं की दुसऱ्याने लगेच रागायचं, त्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही काय काम करत नाही का? तू काय बेंडोक आहे का? मी काय सांगतो ऐक ना बाब्या, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सगळेच काम करतात. सांप्रत विषय चाललाय करणीचा. त्या डिपार्टमेंटची देवता कोण? फार गंभीर विषय लक्षात घ्या. बस सांगायचं इतकंच, ती एक मानसिकता लक्षात घ्या. शूर्पणखेला शिक्षा झाली. तिनं रावणाला सांगितली, रावणाने मारीचाला सांगितलं, रामाला फसव, आणि नाही फसवलास मी मारीन तुला, फसवलास तर राम मारीन तुला. कोणाच्या हातनं मेलेलं चांगलं सांग बरं.